3, 5, 7, 9, 11, 13, 15 आणि 17 पडले की हा असत की नाही? अगदी बरोबर. 8 ते 5 आहे. 8 ते 5 आहे. बरोबर 12 टाकून तुझा चंद्रहार मी सहज जिंकतो. 12 नाराज नाही. 12 नारायण नारायण हे तर पडले वाकडे 13. विजया उचल ती रुंडमाळा, ती रुद्राक्ष माळा, ते भस्माचे गोळे आणि नागभूषण. काही काळजी नाही. आता हा माझा विजयशाली त्रिशूळ हे डमरू लावलं. उत्तम बहुत उत्तम. आता बघा विजया उचल तो डमरू आणि त्रिशूळ. विजया त्रिशूळ सावकाश नंतर दुखापत व्हायची. अरे रे 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 मोठमोठ्या राक्षसांच्या उरात धडकी भरवणारा हा त्रिशूळ देवीने घेऊन 10-2-12 टाकून जिंकू दे. त्यात मला आनंदच आहे. पण तू मला बडबड करू नको नारदा. त्यामुळं माझी एकाग्रता भंग पावली. मी हलत आहे. नारदा गप्प बस रे बाबा. तुला स्वारींना शिर्डीवर यायला निमित्त नको. नारदा खेळावं आता. आज मी सारा काही जिंकून घेणार. पाहूया. सारीपंतर जवळच आहे. हे पहा मी माझ्या विनाश धनुष्याचा सर्व आलेलं नंदी शृंगी भृंगी याच्यासह सर्व शिवगण व्याघ्रांवर चंद्रकोर इत्यादी खासा सर्व वस्तूंचा प्रणाला होतो. उत्तम बहुत उत्तम. मीही या सर्व वस्तूंबरोबर माझा एकूण एक अलंकार सांगणार. पती हा सतीचा साधीचा खरा अलंकार ना. काव्य बडबडू नकोस. हो तेही खरं. हा रोखोक निघाल आहे. अतिचा संग्राम आहे. इथं काव्यापेक्षा काव्याला अथवा बारकावण्यात अधिक म्हण. हा देवी ह्यात रे पाहते. पहा बरोबर 16 मग करा की सारा गोळा करा. देवीने सर्व वस्तू जिंकल्या. देवीचा विजय झाला. देवीचा जय जयकार. हा विजय पार्वतीचा जय जयकार करतो. जय जयकार करायचा झाला तर तो या सीतापर्यंत शंकरांचा कर. म्हणजे म्हणता तरी का पराभूतांचा जय जयकार. भरलेल्यांचा जय जयकार. या आदर्श कैलास राज्यात भरलेल्यांचा पराभूतांचा जयघोष करण्याची नवीच प्रथा पडलेली दिसते. मुळीच नाही. नारदा मी शांत राहून तुझा पराभव केला म्हणून माझा जय जयकार झाला. माझा पराभव होय कळाला. तुमचाच पराभव. आमच्या कला लावण्याच्या उद्देशानं वैकुंठावरून कैलासावर धावत आला. पण तो तुमचा उद्देश मुळीच सफल झाला नाही. या प्रेमळ दाम्पत्यात कलह न लागता खेळ मनोरंजन झाला. बर कैलासावरचा सारीपाटाचा खेळ कलाकलंकित न होता मनोभेदक होतो हे माझ्या धीरोदात्त खिलाडू वृत्तीनं सिद्ध केलं. या महाविक्रमाबद्दल माझा जय जयकार करा. तो वैकुंठापर्यंत पोहोचतो. पण देवा हे जय जयकाराचं शांकरी भाषण मुळातच घसरलं. हो कसं काय? कोणत्याही खेळातून खेळ मनोरंजक झाला की नाही हे स्वतःला सांगायचं नसतं. माझ्यासारख्या मार्मिक प्रेक्षकांचा आणि सुमत रसिकांचा निर्णय हा खरा निर्णय. सर्व वस्तू पणाला लावण्यानं तुमचा खेळ अटी सतीला आला. म्हणून म्हणतो भगेश वल्लभा मंदाकिनी मनोरंजना तुमचा खेळ अखेरपर्यंत तुमचा खेळ मनोरंजन झाला की नाही हे अजून ठरायचं आहे. नारदा तुझा युक्तिवाद अगदी बरोबर आहे. काय बरोबर आहे? यांच्या सर्व वस्तू जिंकल्या विना हा खेळ मनोरंजक झाला असं मला तरी वाटणार नाही. आणि या खेळाची यशस्वी अखेरही होणार नाही. अखेर झाली. खेळ संपलाय. लावायला माझ्याकडे आता एकही वस्तू राहिलेली नाही. कशी अत्यंत महत्वाची गोष्ट उरली आहे. आपल्या द्यूत क्रीडेची कसोटी लावणारी गोष्ट उरली आहे. म्हणजे
प्राणाचाही पण लावून खेळणाऱ्या गंगा रमणाजवळ अशी कोणती वस्तू उरली आहे की यावत का त्याने ती पणाला लावली नाही? ती वस्तू एकच, गंगा. काय? गंगा? गंगा जरा सुरोधार श्री सावंतांनी गंगा देवी. गंगाच. नाथ, मी माझी सर्व आयुध पणाला लावते आणि या अखेरच्या डावात आपण गंगाच पणाला लावली पाहिजे. देवा, आता कसं लाट्या पट्ट राहण्यासाठी आपण गंगा देवी पणाला लावणार नाही? ते शक्य नाही. मी गंगेला पणाला लावू शकणार नाही. ते का? कोणती अडचण आहे? कारण जगाच्या उद्धारासाठी शिरोधार्य मानली. असं गंगा जगाच्या उद्धारासाठी. होय होय. आणि ही चंद्रकोर जी तुम्ही मगाशीच पणाला लावली, ती ही चंद्रकोर काय जगाला चटके देण्यासाठी धारण केली होती? देवी, महादेवी, महादेवांचे एवढे हात झाल्यावर त्यांची लाडकी गंगा राहूनच त्यांच्या डोक्यावर. नाही, ते चालणार नाही. नाथ, गंगा पणाला लावल्याशिवाय हा खेळ पूर्ण होणार नाही. पार्वती सामान्य स्त्रीप्रमाणे मत्सराने जळफळून भलताच हट्ट धरणं तुझ्यासारख्या असामान्य आदर्श स्त्रीला शोभणार नाही. आणि एखाद्या सामान्य पुरुषाप्रमाणे दिलेलं वचन मोडणं हे आपल्यासारख्या लोकोत्तर महापुरुषाला मुळीच शोभादायक आहे. तेही खरं देवी, महादेवांचं एवढंच वचन होतं ना.